मित्रांनो आता आपण आलो आहोत बॅस्टियन ग्लेशियर. हा प्लॅन थोडा फिसकटला आहे आता, तर आम्ही कॅन्सल झालाय थोडंफार. पूर्ण गर्दी आहे इकडे, काहीतरी फेस्टिवल सारखं चालू आहे यांचं, काहीतरी आहे. चॉकलेट केक आणि तिरामिसू केक. हा जो स्पेसिफिक फ्रेम आहे ना एवढाच, हा खूप फेमस आहे. जस्ट पेट्रोल टाकला 100 युरोचा 48. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपली सुरुवात झाली डे 2ची. आता उठलोय, आता खाली जातो, दूध घेऊन येतो आणि मग सुरुवात करूया, निघूया इथून. आमची बुकिंग 8ची होती आणि आम्हाला लेट झाले उठायला. आता बघूया आता काय करायचं आहे, परत एकदा बुक करून मग परत जावं. आता म्हणजे निघूया तिकडे, ते केबल कार्टने जातो ना तसं. एक केबल कार्ट इथून पण चाललं आहे आमच्या हॉटेलच्या समोरून एक्झॅक्ट, पण ते ह्या मागच्या डोंगरावरती जात असेल, ते छोटं आहे खूप, त्याला काय अर्थ नाही. तिकडे जायचं आहे आपल्याला वरती. आणि हा व्ह्यू आहे असा हॉटेलमधून, आणि आम्हाला ना त्या डोंगरावर जायचं आहे आता. आम्ही ऑलरेडी लेट झालो आहे खूप, बघूया आता कसं काय होतं. मी खाली दूध घ्यायला गेलेलो, पण गफलतमध्ये काय माहिती ते मशीनसोबत काहीतरी सीन झाला आणि ते नूडल पडलं. मग त्यांनी मला दिलं हे दूध आता. आता सरळ लाईन चालायचं. पाय भी मोडगळला असणार तो मारेल तुला. असं चालू माणसाच जे करशील. अरे माणसाने एवढा मोठं रिॲक्शन दिलं तर यावं ना पुढे, बोलावं काहीतरी, भांडव नाही. बेडवर गेलं आणि झोपलं. त्याला झोप आली नाही नाही त्याला तर मित्रांनो आता आपण आलो आहोत बॅस्टियन ग्लेशियर. ग्लेशियर हे पार्टी, इथून हे गंडोला राईड आहे, तिथून जायचं आहे. समथिंग अराउंड 57 युरोजची तिकीट आहे. इकडे हे असं वरती जाणार इथून. हा इकडे तिकीट काउंटर आहे गेस, हे लोक तिकीट काढतात. हे असा गंडोला असतो
आणि इथून हा वाट आहे, इथून ही ट्रेकिंग करत चाललेत लोक. भरपूर लोक ट्रेक करत चाललेत ते बघतोय आम्ही. पण इथे 1-2 तास लागतात ट्रेकिंग करायला, तेवढा टाईम नाही आपल्याकडे. तर आपण देऊया गंडोला आणि गंडवून टाकूया सगळ्यांना. मित्रांनो काय प्रॉब्लेम होतोय? ती बोलली तुम्ही फॉग आहे खूप, तुम्ही जाऊन पण उपयोग नाही, पण तुमचा कॉल आहे कारण ते एक्सपेन्सिव्ह आहे. पण तुम्हाला साईड म्हणजे काहीच नाही दिसणार. तर आमचा प्लॅन थोडा फिसकटला आहे आता. तर आम्ही कॅन्सल झालं आहे थोडंफार. हां वाईज डिसिजन आहे, वाईज. म्हणजे वरती खूप जास्त असा फॉग आहे. हे तुम्हाला इथे ते गंडोला दिसत असेल तरंगते बघा, येतो एक दुसरा. तर ते वरती खूप जास्त फॉग आहे. तर ती बोलली की जाण्यात काय अर्थ नाही आहे. तर आम्ही विचार करतो थोडंसं ट्रेक करून जाऊ हलकंसं वरती आणि येऊ परत. इथे वरती आय गेस काहीतरी आहे हट आहे, काहीतरी कॅफे वगैरे आहे इकडे, तर जाऊया. नाहीतर हा इथे अजून एक दुसरा कॅफे आहे हा इकडे. त्याच्या मागे पण पूर्ण अशी म्हणजे दरीच आहे, फुल चांगला व्ह्यू आहे तिकडे. मग विचार करतो तिकडे जाऊया. आणि इथे पार्किंग आहे, भरपूर जास्त पार्किंग आहे, गर्दी आहे. हे तो मूवीज वाला झालंय. क्रॅश लँडिंग ऑन यू. शाहरुख खान मला पोच द्यायची इच्छा. तर आम्ही हॉलस्टार्टला निघालेलो परत, पण भूक लागलेली. आणि काल हॉस्टेलला जेव्हा आम्ही गेलो तेव्हा काय खायचा ऑप्शन चांगला मिळाला नाही. म्हणून विचार केला की मॅगडी शोधला आहे. इथे एक छोटा टाऊन आहे इथे, बॅड काहीतरी आहे काहीतरी. मग तिथे येत होतो, पण समजलं की बाय इकडे काहीतरी फेस्ट चालू आहे. हा पूर्ण गर्दी आहे इकडे, काहीतरी फेस्टिवल सारखं चालू आहे यांचं काहीतरी आहे. तर त्यामुळे रोडच ब्लॉक आहे, म्हणजे पूर्ण रस्ता बंद आहे. तर आम्हाला चालत जावं लागतं आता मॅगडीला. तिथून 5 मिनिटाचा वॉक आहे चालत. मग तिकडे चाललो बघा केवढी गर्दी आहे. पूर्ण एकदम जत्रावाला माहोल आहे, फुल जास्तच गर्दी आहे जरा इकडे. मी ऑस्ट्रेलियाला आल्यापासून पहिल्यांदा एवढी गर्दी बघितली कुठे. हो नाही, मस्तच आहे खूप ऑस्ट्रिया. खूप छान आहेत, म्हणजे बिल्डिंग्स, घरं जबरदस्त एकदम. रस्ते मन भरत नाही डोळ्यांना. बघा आमची माणसं. जरा रिसर्च करायला लागेल काय आहे इथे, काय चालू आहे इथे, काय कोणता फेस्टिवल आहे नक्की. तर आम्ही आता इथे एका कॅफेमध्ये आलो आहे. कॅफे बेकरी छान आहे, खूप खूप छान छान डिशेस वगैरे आहेत इथे. खूप छान असे चॉकलेट्स पण आहेत. मस्त सजवलंय. मस्त आहे एकदम. तो यांनी काय ऑर्डर केले? चॉकलेट केक आणि तिरामिसू केक.
तर अशा प्रकारे आम्ही परत आता हॉलस्टार्टला चाललो आहे. अक्का इकडून तिकडून फिरून ते सिटी फेस्टिवल होता तिथे आज तिकडे जाऊन आलो आम्ही. म्युझिक, डान्स, भाई फूड स्टॉल्स होते, स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज होत्या, एवढी गर्दी होती भाई तिथे. कल्चरल डान्स होते हो. आणि मस्त होतं म्हणजे खूप गर्दी वगैरे, मजा तर आली. पण आम्हाला जे करायचं होतं आम्ही गेलो होतो मॅगडीसाठी. मॅगडी तर खाल्ला. कॅफेमध्ये पण गेलो आम्ही. एका कॅफेमध्ये पेस्ट्री खाल्ली. पोट भरलं मग? हां पोट भरलं? भूक तर अशीच नव्हतीच मला. पेस्ट्री दिसतोय की नाही गोरा? दिसतोय की नाही, वाटतोय की नाही? तर आता परत तिथे ते यांचा मार्केट स्क्वेअर आहे हा, तिथे आलो आम्ही. आणि काल जेव्हा आलो होतो तेव्हा काय लोक वगैरे नव्हती. आज पूर्ण हॉलस्टार्टमध्ये पूर्ण गर्दी म्हणजे तेव्हा टूर चालू आहे. तर आज पुढे जातो थोडा, कारण की काल आम्ही अर्ध्यातूनच परत गेलो कारण की काळोख झालेला आणि सगळं बंद होत आलेलं. मग खायला वगैरे काय भेटलं नसतं. मग ते कॅफेमध्ये गेलो आम्ही, जो भेटला चालू. छान असं आहे. तर मी आता इथे एकटाच आलो आहे, बाकीचे मागे आहेत. आणि हा तो मेन स्पॉट आहे. हा जो स्पेसिफिक फ्रेम आहे ना एवढाच, हा खूप फेमस आहे आणि हा माझ्यासुद्धा बकेट लिस्टमध्ये होता. खूप सुंदर आहे ही जागा. आणि मोस्टली तुम्ही हॉलस्टार्टचे जर का फोटोज किंवा कोणाचे बघितलं ना तर हा इथलेच तुम्हाला दिसणार, ह्या पर्टिक्युलर जागेवरचे. इथे बघा खूप गर्दीसुद्धा आहे फोटो काढण्यासाठी लोकांची. सगळ्या लोकांना इथूनच फोटो काढायचे बघा. इव्हन इथे लिहिलं आहे सुद्धा, अटेन्शन म्हणजे आवाज वगैरे करू नका असं सगळं लिहिलं आहे इकडे. अजून पुढे काय आहे मला माहीत नाही, कारण की मी स्वतःसुद्धा अजून मी गेलो पण नाही आणि मी बघितलं पण नाही कोणाचं असं व्लॉग किंवा काय. पण असंच असणार आहे. पण इथून पुढे म्हणजे मोस्टली लोकल राहतात, असे काही शॉप्स वगैरे किंवा कॅफेज वगैरे नाही आहेत इकडे. तर मी तिथे पुढे जाऊन आलो आताच. पण पुढे असं स्पेसिफिक असं काय नाही वेगळा स्पॉट किंवा काय. बट तिथे पुढे म्हणजे व्ह्यू तर सगळीकडून इथे आहेच, पण असा कोणता व्ह्यू पॉईंट नाही आहे प्रॉपर जो जसा तो वाला आहे तिकडे. आणि खूप छोटा रस्ता आहे भाई, गाडी पिढी येते इथून. चलो जातो त्यावाला तिकडे स्पॉटला. हे लोक काय गेस आले असतील आतापर्यंत, कारण की यांचे पार्टीत फोटो एवढे चालू होते. इथे कधी काढणार आणि कधी आम्ही निघणार काय माहीत. कारण की 7 वाजता इथे ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी बंद होतात थोडं, कारण की हे म्हणजे सिटीवाला भाग नाही आहे ना, हे थोडं रुरल टाईप आहे सगळे एरिया. म्हणून इथे सगळे कॅफेज, रेस्टॉरंट्स, ग्रॉसरी स्टोर्स सगळं 7 वाजता बंद होतं इकडे. बोलो त्याला सूरज बोलो ना त्याला. इथे इथे तुम्ही आले तो घाबरला तो काही पण. तर भाई आम्ही लिटरची टाकी आणि अजून फुल झालंच नव्हतं, फुल करायला चाललेलो. 20,000चं असेल ना? 20,000 रुपये जास्त सॉरी कमी का? अजून एवढंच पेट्रोल आहे. 20,000चं पेट्रोल आम्हाला भरून माघारी द्यायची गाडी. अजून द्यायचं आहे ना आता, अजून चालणार. मग जेव्हा गाडी देताना परत आम्हाला भरून द्यायचं आहे. म्हणजे हाय फ्युललाच राहून द्या आता काय. बिल भरायला जायचंय. द्या ना यार, बिल भर ना तू. बिल आतमध्ये भरायला लागतं. इथे असं असतं बिलिंग, बाहेर बिर नाही. आपण स्वतः पेट्रोल भरायचा, पेट्रोल भरायला कोण नसतो. मग त्यानंतर इथे आतमध्ये येऊन काउंटरवरती आपला तो आता नंबर कोणता होता, 2 नंबर, 2 नंबरला येऊन आता इथे बिल भरत होतो आम्ही. इकडे बिल भरायचं.
काय आलं? तोंडाचा वास येतो, सॉरी. चला तर फायनली आम्ही पोचलो आहे रात्रीच्या 1 वाजता प्रॉपर्टीला आमच्या. इकडे आमची प्रॉपर्टी, ते एअरबीएनबी, छान असं एअरबीएनबी इकडे. गाडी लॉक. चलो, तर इथे खाली आमची प्रॉपर्टी आहे. हे आपलं घर आहे. इथे एंट्रन्स, इथे की अशी की टाकायची इथे, की म्हणजे नंबर लावून, आणि मग इथे त्याच्या आतमध्ये चावी असते. इथे लावून खोल की राजा. बंद झालं. इकडे आतमध्ये बाई चप्पल. हे लॉक कर परत. इकडे एक रूम आहे, पब्लिक आहे इथे आतमध्ये. हा हॉल असा. हा अजून एक बेडरूम येते. तो वाला बेडरूम मग मोठा आहे जरा. हा छोटावाला बेडरूम आहे थोडा. आणि ते किचन. बाहेर पण बॅकयार्ड वगैरे पण दाखवता नाही येणार आता, उद्या सकाळी दाखवतो. चला, गुड नाईट.